साहेबांनी प्रतापगडावर भेटीसाठी यावं. तर पंत कसं आहे, जसे तुमचे राजे ऐकत नाहीत तसे आमचे खान साहेब देखील ऐकत नाहीत. हट्टी आहेत हो, हट्टी. हट्टी आहे. बर बर, प्रतापगडाचं राहिलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी तरी नाही, त्याचं काय आहे? काय आहे, खान साहेबांनी दरबारात घेतलेली शपथ कानावर आलेली आहे. ती नाही का, घोड्यावरून उतरल्या बिगर राजे साहेबांना दरबारात हजर करतो. आता मला सांगा पंत, राजे जाऊ खान इथं कशी भेट शक्य आहे? नाही, तुमच्यासारख्या वजनदार माणसाने शिफारस केली आणि तुमच्या सांगेनं समजा शपथ पूर्ण झाली तर विजापूर दरबारी तुमचा मान मरातब केवढा वाढेल पंत, हे काही मी सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही जो प्रस्ताव दिलाय तोच मला अपेक्षित होता, नाहीतरी दुसरा पर्याय कुठे आहे तुमच्याकडे? ऐके, आजची बिर्याणी एकदम झाक झाली पाहिजे, खान एकदम खुश झाला पाहिजे. हे तुम्ही बोलताय? अगं नायकांचं सांगावं असं. आज पंत काका येणार आहेत खानाला भेटाय. आतापर्यंत त्याची पुरेशी चिडचिड व्हायला लागलीये, पण आज मात्र त्यांनी चांगल्याचा विचारभरात विचार करायला पाहिजे. बर. आणि तुला काय झालं ग, तोंड फुगवाय? लय खातो तो मुर्दा. कांदे चिरून चिरून हात दुखायला लागलेत माझे. आता त्याला काही इलाज आहे का ते? चिरा कांदा. अगं पण मी माणसं का कसं असतं ते? अब बताओ क्या किया जाए कृष्णा जी पंत? जावळी चला जाए हुजूर, अच्छी जगह है वह. हेच मी यांना आता सांगत होतो. किल्लेच काय, अख्खा मुलूख द्यायला तयार आहेत राजे. एवढंच नाही, त्यांचं असंही म्हणणं आहे की सगळीच्या सगळी फौज घेऊन तुम्ही जावळीत या, म्हणजे सगळ्यांची खातिरदारी करता येईल. फौजेच्या जागी फौज राहील आणि तुम्ही चाचा भतीजे सियासती बातें करून घ्या. कारण तुम्हाला माहितीच आहे, राजे आपसे डरते हैं. हा, त्यांचं असं म्हणणं आहे की जे काय आहे ते तुम्हीच निस्तरून न्या. पंत जी, हाँ. प्रतापगढ़ जवाली क्या है हम अच्छी तरह से जानते हैं. हाँ हाँ पंत, तुम जनेऊधारी हो ना? हाँ. तो अपने धर्म की कसम खाकर कहो कि हमारा ज्वाली आना ठीक रहेगा. शपथ घेऊन सांगतो. और अब काळजी क्यों करते हैं खान साहेब? आप दोनों की बस एक मुलाकात, इतनी सी बात है यह. जी, मलाही असंच वाटतंय हुजूर. राजे कुठे आहेत? राजे 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 राजे, काय झालं? कामगिरी फत्ते झाली. वराडा सकट नवरदेव जावळीत याला तयार झाला. आज उद्यामध्ये फौजेचा मुक्काम आलेल. वा काका वा, हे जी बिची कमाल केली. गड्यांनो, तुमच्या एक लक्षात येत आहे, आता प्रतापगड हाच स्वराज्याचा उंबरा आहे. याच उंबऱ्यावर आपण कलियुगातल्या हिरण्यकश्यपूला, महाराष्ट्राच्या दगडातल्या नरसिंहांचं दर्शन घडवूया. महादेव. पूजन, ये तो बहुत ही घना जंगल है. ऐसा लगता है किसी शेर की गुफा हो. अगर शिवा शेर है तो हम भी हाथी हैं. केसरी तुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला.
शाबाश लय दिवसानंतर अशी फेक बघायला मिळाली. अगदी नामांकित. बजरंग बली की वा 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 वाह 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 सुभेदार. वा सुब्रदा. घ्या अंगासे. वाह सुभेदार वाह. तानाजीराव यसाजीराव थांबा थांबा. तुमची करामत खूप पाहिली, आता जरा यांची करामत बघूया. जीराज कृष्णाजी बंकर जी आपल्या शस्त्रग्रहाचे तज्ञ. वा राज ही 2 चिलखत घडवल्यात नवीन. ओ बंकर, आमच्या तलवारीन मोर कंची बी चिलखत टिकत नसतात काय असं जी. एकदम बरोबर बोलत बघा सुभेदार. तानाजीराव हा नुसतं बोलू नका, चला या चिलखताची परीक्षा घ्या. हा घेतो की राज. या सजराव आला ते चिलखत इकडं बघू तरी असं कंच चिलखत बनवलंय. असं काय तसं काय आणा इकडे. अहो बघ. सुभेदार घाला गाव. असं कुठं असतंय वय तानाजीराव. अहो मग तुम्ही सांगा कसं असतंय ते. हा अहो कंच बी चिलखत जमिनीवर ठेवून घाव घातल्यावर ते तुटणारच किंवा. हो मग चिलखत चांगलं आहे हे समजणार कसं. या शाजीराव चिलखताची परीक्षा अंगावर घालून करते. मग तेच तर रे. आता ते अन कोण करणार हो. नाही म्हणजे असं करताना खपायचा एखादा. ते होणार नाही याचीच खात्री हवी बनवणाऱ्याला. काय कृष्णाजी, तुम्हाला आहे ना तशी खात्री? तर पुरी खातर आहे माझी महाराज. आणा. हे बघा राज, हे ना हे हिपकून असा हात घालायचा. हे काय राज. अहो चला चला सील करा चला. अहो जी चला या चिलखताची परीक्षा घ्या. आता सगळ्यात जोमदार हात कोणाचा? तान्हाजीराव या. महाराज म्या चला या बख्तराची परीक्षा घ्यायची आपल्याला. एक चांगला जोरदार वार काढ चला. नाही नाही राज, हे असलं बापाच्यानं बी व्हायचं नाही. तान्हाजीराव आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायची, वार काढा. तानाजीराव नाही राज. तानाजीराव आमची आज्ञा आहे, वार काढा नाहीतर आज्ञा मोडली हे मान्य करा. वाह वाह कृष्णाजी वाह, काय बख्तर बनवलंय. कान्होजी काका पाहिलं का? पण राज ते बघा काय झालंय. हा? येडेपणा. आमचा सह्याद्रीचा सिंह असा रडायला लागला तर आम्ही कोणाकडे पाहायचं? राज, आई भावाची आण हाय तुम्हाला. पुण्याला असली आगळी करायला लावू नका. अहो आमच्या छात्या तुमच्यावरचं वार झेलेला आहेत की. तुमच्यावरती वार म्हणजे लई मोठं पाप. तानाजीराव
तानाजीराव, जेवढा भरोसा आम्हाला कृष्णाजींच्या बख्तरावर आहे तेवढाच भरोसा तुमच्या हातावरही आहे. बख्तर आम्हाला वाचवेलच, पण आमच्या तान्हाजीरावांचा हात आम्हाला अपाय करणार नाही हे ठाऊक होतं आम्हाला. अहो, आम्ही उगीच म्हणतो का? तान्हाजीरावांबरोबर असलं की किल्ल्याच्या बुरुजात सुरक्षित असल्यागत वाटतं. चला, खूप झाली कसरत. मोहीम वाट पाहते. चला सदरेकडे. चला चला सुभेदार. कृष्णाजी, काही येत आहे का ध्यानी? राज लय वेळ झालाय पकतोय, पर काय ध्यानी येईना झालं बघा. हा ना कृष्णाजी, आकृती नीट पहा. जी. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात 108 मर्मस्थानं असतात. त्यावर आघात झाला तर भव्य मनुष्यही धाराशायी होऊ शकतो. वैद्यबुवांनी आपल्याला जी मर्मस्थानं सांगितली त्यातली महत्वाची 5: मस्तक, हृदय, सूर्यचक्र, नानत्व म्हणजे कूस आणि उदरदंडिका म्हणजे ओटीपोट. हा जी. या 5 स्थानांवर जर आघात झाला तर तो माणसासाठी प्राणघातक ठरू शकतो. खान उंच आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्या छातीखाली वार करायचा. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचे आहेत नानत्व आणि उदरदंडिका. जी. बर, हा आघात आमच्या हाताच्या नैसर्गिक हालचालींबरोबर व्हायला हवा, कारण भेटीच्या वेळी आम्ही निशस्त्र यावं अशी अट आहे. अर्थात दगाबाज खान काही अट पाळणार नाहीच, पण भेटीच्या आधी आम्ही अस्त्र बाळगले हे त्याला कळता कामा नये. अशा वेळी कुठलं शस्त्र बाळगता येऊ शकतं? थांबा राज, आलो वाईच. हा, आलो आलो. महाराज, हे अग्निपुराण. याच्यामध्ये अशा शस्त्राचं वर्णन आहे की ज्याला हस्तशस्त्र किंवा अमुक्त असं म्हणतात. ये बघा, म्हणजे अशा प्रकारचं शस्त्र आहे की जे वार केल्यानंतर हात येगळं बी होत नाही आणि हाता येगळं दिसत बी नाही. मग असं कुठलं शस्त्र आहे आपल्याकडे? आताच्या वक्ताला नाही महाराज. असं कुठलं शस्त्र नव्यानं घडवता येते का याचा विचार करा. आम्ही करतो. जी राज. नाईक, वादळी. हे मराठ्यांचं अमुक्त शस्त्र. घडवायला घ्या. अब क्या चाहते हो तुम पंत? फार तक तो मा चुके हैं. शपथ घेऊन सांगतो खा साहेब, आपल्यासारखा दयाळू माणूस या अलम दुनियेत कुणीच पाहिला नसेल. खरं सांगा पंत, तुम्ही पाहिलाय? तुम्ही पाहिलाय? तुम्ही 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 कुणी सुद्धा पाहिला नसेल. आणि राजाने अजून एक विनंती केली आहे खान साहेब. ओह पंत, ये जो तुम बिरती वगैरह अल्फाज इस्तेमाल करते हो ना, बहुत अच्छा लगता है. फरमाओ. काय आहे, भेटी दरम्यान राजे आपला 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 सगळ्या प्रमुख सरदारांचा सन्मान करू इच्छितात. त्यासाठी फौजी बाजारातले जवाहिरे खरेदीसाठी आमच्या सोबत नेण्याची परवानगी द्यावी खान साहेब. बस इतना ही. इजाजत है. काय इजाजत? सांगितलं होतं तुम्हाला, सांगितलं होतं. खा साहेबांसारखा दयाळू माणूस कुणी नाही. मेहरबानी.
ये गहनों वाली बात कुछ समझ नहीं आई। अब इसमें समझना क्या है? शिवा हमसे माल खरीदेगा, फिर अपना माल हमें वापस करेगा, हमें खुश करने के लिए। ये तो फायदा ही फायदा है। या अहो काका कुठं घेऊन जाताय आम्हाला? कुठे म्हणजे काय? फायदा दाखवायला. हा पहा फायदा. काका अहो तुम्हीच नाही का सांगितलं होतं मला की खान साहेबांच्या सन्मानार्थ जड जेवायरे घ्यायला पाहिजेत? आठवलं का? ते बर. हा म्हणून फौजी बाजारातले सगळे जवाहिरे झाडून इथे घेऊन आलेलो आहे. जो दागिना पसंत पडेल तो घ्या ठेवून, बाकी देव पाठवून. ऐकायचं? वा. नाही म्हणजे खान साहेबांच्या फौजी बाजारातली जोहरी म्हणजे उची मालच असणार काय कान्होजी काका? वय वय राज, पण किती माल ठेवून घ्यायचं म्हणताय? घेऊ सगळाच माल ठेवून. बाजी जी राज. असं करा, हा सगळा माल बालेकिल्ल्यात अगदी नीट लावून घ्या. हा वय. आणि एकदा का आमची आणि खानाची भेट झाली की मग काका या सगळ्यांचा हिशोब चुकता करून टाकू. बघा हेच ठरलं होतं आपलं. बाजी जी यांच्या पाहुणचाराला लागा. वय राज. काका चला, आपल्याला काम आहे. चला चला या राज. चला. राजाजी जाते जाते हसे क्यू? नाही म्हणजे आमचे राजे हसतमुखच आहेत. बर चला, तुमचा हिशोब आत्ताच करून घ्यावा लागेल. काय आहे, खान साहेबांची एकदा भेट झाली ना पुण्यांदा ये नाही मिळायचा. चला चला. काका बाकी तुमची आणि खानाची भेट कशी झाली? ठीक झाली, पण जे कानावर आलं ते काही फार बरं नाहीये, त्याच्यामुळे काळजी वाटते. जी धनी, काका अगदी बरोबर बोलतात. त्याच्या फौजात आपली माणसं फिरतात. त्याचे समधे मोठे सरदार हेच म्हणतात, खान तुम्हासनी धरणार नाही, मारणार आहे. तारणार मारणार केवळ श्री जगदंबा. तिची कृपा असेल तर एखादा मृत्यूशय्येवर पडलेला माणूसही उठून चालू लागेल, आणि तिची कृपा नसेल तर एखादा निष्पाप जिवलगही आपल्याला अवेळी सोडून जाईल. सई, काय होतंय का बाळा? काही नाही आऊसाहेब, जीव उमऱ्यावरच घोटाळतोय. धड जाती नाही आणि राहती नाही. हे कसलं बोलणं पोरी? स्वराज्य चालवायला स्वारी समर्थ आहेत, त्यांना सांभाळायला आपण आहात. फक्त शंभू बाळ आमचं काही बरं वाईट झालं तर तो आई विना पोर. असं का विचार करताय थोरल्याबाई? आम्ही कोणीच नाही का शंभू बाळांच्या? तुम्ही त्यांची चिंता सोडा. शंभू तुमच्या इतकाच आमचाही आहे. खरं म्हणता? अहो मग चिंता संपली. सोयराबाई, फक्त एकदा म्हणा, शंभू बाळाची जबाबदारी आमची. म्हणजे मी डोळे मिटायला बघ. थोरल्याबाई म्हणा ना. थोरल्याबाई, आम्ही शंभूला कधीही अंतर देणार नाही. असं समजा, आजपासून आम्ही त्यांच्या आई. अजून काय हवं? भोसल्यांच्या घरातनं भरल्या कपाळानं जाते. एखाद्या मानी मराठा स्त्रीचा गर्दनी जसा नेहमी युद्धावर असतो
अशी स्वारी मोहिमेवर फक्त एकच सल उरात राहील. सून म्हणून फार काळ आपली सेवा करू शकले नाही. त्या 2-2.5 वर्षापासूनचा माझा हा आजार आपल्यालाच माझी उस्तावर करावी लागली. आऊसाहेब, एक आशीर्वाद द्या. पुढल्या जन्मी आपल्या पोटी लेक म्हणून ये. आणि या जन्मी राहिलेल्या सगळ्या सेवा पुढल्या जन्मी पूर्ण करेन. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. थोरल्याबाई, आई, आई, ये रे माझ्या लेकरा. धनी नाईक, काय झालं? काय झालं नाईक? धनी एक वंगाळ खबर आहेची. एकदा का संकटांचे ढग दाटून येऊ लागले की मग कुठलीही दिशा मोकळी राहत नाही. बोला नाईक, बोला, काय झाले? धनी, थोरल्या राणी सरकारांचा काळ झाला. धनी, सईबाई गेल्या. आगीच्या फोफाट्यातला आमचा हळवा कोपरा हरवला. जेव्हा आमचं लगीन झालं तेव्हा काय उमर होती आमची? 8-9 वर्ष. गेल्या 18 वर्षात आमच्या या स्वराज्याच्या हट्टापायी सईबाईंच्या पदरी वाट पाण्यापलीकडे काही टाकू शकलो नाही आम्ही. सईबाई गेल्या, आऊसाहेबांची प्रतिकृती गेली. आता आऊसाहेबही एकट्या पडल्या असतील नाही का? धनी, असो, सर्व खाशांना आम्ही सदरेवर बोलवलंय. तुम्ही या, आम्ही आलोच. परिस्थिती अवघड होत चालली. धनी आलं बर का? धनी आलं. काय झालं? तुम्हा साऱ्यांच्या चेहऱ्यावरचं तेज असं हरवलेलं का? काका, झिराज, थोरल्या राणी सरकार. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे. आमच्या थोरल्या राणी सरकार अशाच होत्या.
होत्या. पण आपण आता मोहिमेच्या अशा टप्प्यावर आहोत की दुःख करत बसायला वेळ नाही. गोपीनाथ काका, खानाच्या वकिलाला भेटून तहाच्या अटी आणि तपशील ताबडतोब ठरवून घ्या. दोघांनीही येताना आपल्या बरोबर 10 शूर नेकजात आणि सशस्त्र हशम आणावेत आणि ते भेटीच्या शामियान्यापासून बाणाच्या टपियावर ठेवावे. पर हे अंतर जरा लांब नाही का? योग्य अंतर. एका बाणाचा टप्पा म्हणजे साधारण 800 पावलं. एवढ्या अंतरावर उभ्या असलेल्या माणसाला शामियानातलं बोलणं ऐकू जाणार नाही. आणि जर काही हाकबोंब झालीच तर शामियानापर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागेल. तेवढ्या वेळात आम्ही सुरक्षितपणे बाहेर पडू शकू. काका पुढे वाचा. खान साहेबांनी प्रथम शामियान्यात यावे. हम पहले क्यों जाएंगे? जी वो शिवाजी के वकील ने कहा है कि शिवाजी आपके मन में शक का कोई अंदेशा नहीं रखना चाहता. आप अगर पहले जाएंगे तो मुलाकात की जगह महफूज है, इसकी खातर तवज्जो हो सकती है. शिवाजी वाकई डर गया है. राजांची आणि खान साहेबांची एकट्याची भेट होईल. त्यांचा आदर सत्कार व्हावा व तेथेच बोलणे व्हावे. बहुत खूब, बहुत खूब. बस शिवाजी के सामने आने की देर है. सांजवायच्या आत परतापगड जवळ करायला हवं. चला बिगिन. जी आऊसाहेब. अहो थांबा 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 थांबा. इकडनं नाही, इकडून चला. तू कोण? मेघाचा धनगर. राजांचा मावळा आहेस? होय. आम्ही भरोसा कसा धरायचा? परवली आहे का तुझ्याकडे? होय, मी राजगडाच्या पायथ्याचा दगड. चला रे. चला या, या इकडे या. राज, औचित बनाऊ धाडलं. कान्होजी काका, उद्याच्या युद्धाची आपली एक योजना तर तयार आहे. पण केवळ एकाच बाजूने विचार करणं योग्य ठरणार नाही. दुसरी योजनाही तयार असायलाच हवी. तुमच्या याच गोष्टीचं आमासनी कौतिक वाटतं राज. तर दुसरी योजना अशी, समजा उद्याच्या युद्धात आपली फत्ते झाली नाही आणि आम्ही खानाच्या हाती लागलो. राज, समजा असं झालं काका, तर तुम्ही खासा काल कला तरी येऊन जमाव करून मारामारी करून आम्हाला आपल्या बरोबर जमावात घ्या. मग आपण किल्ल्यावर येऊन पुढची योजना मार्गी लावूच. समजलं जी. पिलाजीराव गोळे आलं का तुमच्या ध्यानी? वयजी, आपल्या खाशा फौजाच तयार ठेवतो. बघू की आपण असताना राजांना कोण हात लावतो ते. चला, शेवटच्या प्रहरी सदरेवर भेट. कान्होजी काका. जी. दिपाई आऊसाहेब, नेतोजीराव, तान्हाजीराव, सगळ्यांनीच आता नीट समजून घ्या. खानाचं सैन्य इथे कोयनेच्या तीरावर बेसावध आहे. इथून 3 वाटा फुटतात. पहिली वाट थेट डोंगर चोडून इथं वर भेटीच्या ठिकाणी म्हणजे जनीच्या टेंबापाशी येते. दुसरी वाट बोचेघळीच्या घाटातून खाली उतरून किल्ल्याच्या रेडे बुर्जाच्या मागून इथं चोर दरवाजापाशी येते. आणि तिसरी वाट पारच्या अलीकडून या मधल्या जंगलातून थेट गडाच्या महादरवाजापाशी येते. आणि चौथी वाट पारच्या घाटातून बाहेर पडून कुंभरोशीपाशी आंबेनळीच्या घाटाला येऊन मिळते. म्हणजे आपल्याला आंबेनळीच्या घाटापासून ते बोचेघळीच्या घाटापर्यंत सगळ्या वाटा अडवून हल्ला करायचा आहे. आता पुढची योजना नीट ऐकून घ्या. दिपाई आऊसाहेब जी, तुम्ही आपल्या बांदल सेनेसह पार आणि जावळीच्या झाडीमध्ये दडून राहा. तुमच्याबरोबर अण्णाजी दत्तो, सुभानजी इंगळे आणि झुंजारराव मरळ असतील.
कान्होजी काका आणि बाजी सर्जेराव फारच्या वाटा अडवतील. माणकोजी 10 तोंडे, जीवाजी देवकाते, सुभानजी कणखरे, पिलाजी बेलदरे त्यांना कुमक करतील. आणि नारायण बापूजींच्या हाताखाली कमलोजी साळुंखे, रामजी पांगेरा आणि कोंडाजी वरखडे यांना राहू द्या. हैबतराव आणि बाळाजी नाईक शेळीमकर बोचेघळीच्या घाटामध्ये आपल्या सैन्यासह असतील. नेतोजीराव, राजा, इशारतीच्या तोफा होताच तुम्ही डोंगर माथ्यावरून खाली आणि थेट हल्ला करा. शामराज पद्मनाभी, त्र्यंबक भास्कर, रघुनाथ बल्लाळ अत्रे तुम्हाला मदत करतील. शामराज पंत, त्र्यंबक पंत आणि मोरोपंत पिंगळे तुम्ही तानाजीरावांच्या नेतृत्वाखाली बाबाजी भोसले, डोहार, मारणे, पासलकर आणि ढमाले यांच्यासह फिरते राहा. गरज पडली तर काताजी इंगळे, हिरोजी फर्जन, जैताजी करंजवणे यांना मदतीला घ्या आणि ज्याला गरज लागेल त्याला मदत करा. सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जर कोणी शस्त्र खाली ठेवलं तर वार करू नका, पण जर कोणी तलवार उगारली तर त्याला जिवंत सोडू नका. दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात भेटीच्या तोफा होती. तोफ झाली रे झाली की तडक हल्ला सुरू करा. आम्ही भेटीत विजय पाहून येऊच, पण भेटीमध्ये नेमकं काय घडतंय याचा विचार न करता थेट हल्ला सुरू करा. सगळ्यात महत्वाचं, आपल्या सैनिकांना आज रात्रीच्या अंधारातच जंगलात जाऊन कमीत कमी पुढच्या 14 घटका झाडांमध्ये लपावं लागेल. यातल्या एका जरी माणसानं हालचाल केली आणि ती गनिमाच्या नजरेस पडली तर गेले 4 महिने मांडलेला हा सगळा खेळ एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाईल आणि ते गनिमाचे लांडगे आपल्या स्वराज्याचे लचके तोडतील. त्यामुळे या मोहिमेचं यशापयश आपल्यातल्या एकन एक माणसावर अवलंबून आहे. ही गोष्ट प्रत्येकानं ध्यानी ठेवायची. हत्यार कडक चालवा, हत्यार चालवण्याची सगळी हौस फेडून घ्या, इतकी की इथून पुढे मराठा हा शब्द जरी ऐकला तरी थेट दिल्लीच्या गनिमाच्या काळजात सुद्धा थडथडलं पाहिजे. चला, उद्याच्या विजयासाठी आई भवानीला कौल लावू. जय भवानी, जय भवानी. राजे हे आपल्या सवे येणारे धारकरी आहेत. कौन कौन जाने वाला हमारे साथ? संभाजी कावजी कोंढाळकर, काताजी इंगळे, अब्दुल सैयद और आपके भतीजे साहब रहमत खान, येसाजी कंक, कोंडाजी कंक, पहलवान खान, सिद्दी इब्राहिम, कृष्णाजी गायकवाड, सुरजी कटके, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर. कृष्णाजी, आमची भवानी तलवार झुंजात तुम्ही तुमच्या सोबत ठेवा आणि गरज पडली तर आमच्या हाती आणून द्या. जिराज, हमारा शाही पटायत सैयद बंडा. खानाकडे कोणी सय्यद बंडा नावाचा पटाईत आहे असं ऐकून होतं. त्याची तोड आहे आपल्याकडे. जीवाजी महाले. और इनके साथ रहेंगे हमारे 1500 बंदूकधारी हशम. हुजूर, आज सिवा बच नहीं सकता. खूब, बहुत खूब. अब कूच किया जाए. तुम्ही सगळे महाद्वाराशी थांबा, आम्ही आलोच. या काका, आमचा खानावर अजिबात भरोसा नाही. तुम्ही लागलीच खाली जा आणि खान सर्व अटी पाळतोय की नाही ते पहा. आणि जरा जरी शंका आली काका तर बेलाशक भेट रद्द करून टाका. आम्ही केदारेश्वराचं दर्शन घेऊन आलोच. शिराज, राज, राज, मुजरा, राज, मुजरा, मुजरा. अहो काय झालं? धनी गनिम दगाबाज बोल बोल म्हणता अंग जनीन वार करल. मग आपल्या गरीबाची एक इनती आहे, अंगाला सिल्कला राज. बख्तर घातल्या बिगर त्या राखीसाला सामोरं जाऊ नकासा. सील करायचं? जी राज. चला. जी राज, जी. अरे देवा, राजाने पुरतं ओळखलंय खानाला. हे बंदूकधारी काहीही करून अडवायला पाहिजेत, नाहीतर सगळं मुसळकेरात जायचं. या राज. हमें चौकन्ना रहना थांबा चाहिए. थांबा 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 थांबा. अहो काय झालं पंत? अहो निघालात कुठे? म्हणजे आमच्या खान साहेबांची
आणि तुमच्या शिवाजीराजांची आजची भेट ठरली की नाही? भेट ठरली ना, लढाई नाही ना. अहो एवढं सगळे सैन्य घेऊन निघालात कुठे? उसमें क्या है, ये फौजी दस्ता तो हमेशा हमारे साथ होता है. तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो खान साहेब? नाही नाही म्हणजे बाबा हुजूर, मला असं म्हणायचंय की तुमच्या काहीच कसं लक्षात येत नाही. एवढं सगळं सैन्य पाहिल्यानंतर राजे दहशत खाणार, पुन्हा ते गडावर जाणार, मग भेट कशी होणार? भेंट होणार नहीं. तुम्हारे शिवा के पास भी तो 1000 लोग हैं. गडावर? इथे नाही, गडावर. माझा ऐका, हा, या सगळ्यांना इथेच थांबवा. गडापासून शामियान्याचे अंतर आणि शामियान्यापासूनचे हे अंतर सारखंच आहे. आणि अगदीच काही घडलं तर हे येतील की तुमच्या मदतीला धावून. पंत, खान साहेब विनंती करतो, फक्त 10 हशम घेऊन माझ्यासोबत चला. ठीक है कृष्णा जी पंत, फौजी दस्ता यहीं रहेगा. हाँ, पण हुजूर, हम सिर्फ 10 लोगों के साथ आगे जाएंगे. सुनो, फौजी दस्ता यही रुकेगा. चला. अंगस या राज, एवढ्या देखण्या हत्याराला काहीतरी नाव द्या की. अलबत्त. मराठी वाघांचं हत्यार आहे, याचं नाव वाघनख. ठेवा, खाली ठेवा इथं. ठेवा. या हुजूर, या. आपल्यासाठीच बनवलाय. या या या. या 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 या. स्वागत आहे, स्वागत आहे. या. जरा वाट्या. या, आसन ग्रहण करा, आपल्यासाठीच आहे. इतनी दौलत? मोतियों की चादरें, खेमे के खंभों में हीरे मोती जड़े हैं. फानूस के शीशों में सोना गड़ा है. ऐसी ऐसी चीजें तो खुद बादशाह आदिल शाह के पास भी नहीं है. नाईक जी, आम्ही हिरोजी इंदलकरांना बोलावून धाडले जी. त्यांच्याकडून एक उत्तम शामियाना उभारून घ्या जी. आणि पाहता क्षणी आश्चर्यानं आणि मत्सरानं खानाला चक्कर येईल इतका सोन्या चांदीनं तो मढवून टाका. त्यानं तो अस्वस्थ होईल, त्याची एकाग्रता ढळेल. जी धनी, पर एवढं सोनं नाणं म्हणजे? अहो, काकांनी खानाच्या फौजी बाजारातून जे जवाहीर आणले ते कशासाठी? पंत, हम आपसे बात कर रहे हैं.
ये सामान कहां से पैदा किया? हुजूर, कशाला उगाच त्रागा करताय? काळजी करू नका, हे सामान जिथून आले आहे तिकडेच परत जाणार आहे. राज 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 आमसनी मी सांगते घ्या राज, तू मसनी मी त्या राक्षसाच्या तावडीत आम्ही जाऊ द्यायचो ना राज. राज माझ्या जीवीच्या जीवलगांनो, तुमची माया, आमच्या बद्दलची तुमच्या काळजातली तळमळ आम्हाला कळते. पण आई भवानीचा संकेत लक्षात घ्या. आपल्या मावळ मुलखाच्या आर्त किंकाळ्या ऐकून तिनंच हा हिरण्यकश्यपू स्वराज्याच्या उंबऱ्यावर आणून सोडलाय. आता जर आम्ही त्याला फाडला नाही तर नियती आम्हाला हसेल आणि इतिहासात आमची नोंद करंटा म्हणून होईल. असं झालं तर ते चालेल का तुम्हाला? नाही महाराज, तुम्हाला करंटा म्हणणाऱ्याची जीभ झडून जाईल. आता पातूर लई भाऊबंद सडून कुजून गेलेली पाहिली, लेकी सुनांची आबरू चव्हाट्यावर आलेली पाहिली. पर आता पातशाही वरवंट्याच्या ठिकऱ्या उडवणारा शिवशंकर तुमच्या रूपानं आमच्या मंदी आलाय. तुम्हाला कधीच अपयश येणार नाही महाराज. या म्हाताऱ्या डोळ्यात मला तुमचं यशच दिसतंय. या महाराज, यशवंत होऊन या. सवंगड्यांनो, येतो. जय भवानी, जय भवानी. शिवा, करार का पक्का नहीं है. इतना वक्त क्यों लग रहा है? हुजूर, संयम हे युद्धातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट उशिरानं घडू लागली की माणसाचा संयम ढळू लागतो, आणि एकदा का त्याचा संयम ढळला की तो चुकीचे निर्णय घेऊ शकतो. आम्हाला मारण्याच्या अपेक्षेनं येणारा खान असाच एखादा चुकीचा निर्णय घेऊन कदाचित आम्हाला विजयाची संधी देईल. हम आपसे पूछ रहे हैं, आपका ध्यान कहाँ है? शिवा कहाँ है? हुजूर, मैं भी वही सोच रहा हूँ. इतका वेळ का लागला असेल बरं? नौबत वाजली, राजे आले. राजे तर थांबले. का बरं थांबले असतील राजे? मुझसे क्या पूछ रहे हो? उससे पूछो. हाँ, ये अच्छा है. राजे, शामियानात सगळं ठरल्याप्रमाणे आहे ना? सय्यद बंडा जागचा हालायला तयार नाही. मग त्याच्याबद्दल ऐकून आम्ही खूप घाबरलो. असं जाणवतंय खरं. आम्ही पुन्हा वर चाललो. असं जाऊन सांगू? खून केल्याशिवाय येऊ नका. अब क्या हुआ? क्या हुआ काय क्या हुआ? सय्यद बंडा आता हे कळलं त्यांना, घाबरले ते. आता जोपर्यंत तुमचा बंडा बाहेर जात नाही तोपर्यंत भेट शक्य नाही. शिवाजी घबरला? पर तुम्हारे लोग तो उसे शेर कहते हैं ना, और शिवा घबरा गया. वो शेर है कि चूहा? ते भेटीअंती समजेलच. तसं नव्हे, म्हणजे भेट तर व्हायला पाहिजे. तुमच्या बंडाला बाहेर जायला सांगा. खान साहेब, आता थोडक्यासाठी हुकायला नको.
पाठवा त्याला बाहेर. बंडा, तुम बाहर जाओ. अब तो बुलाओ शिवा को. हा, आता काही अडचण नाही, आलोच. तुम्हा सहस्त्र हातांचा नरसिंह बनावं लागलं. कारण या पुण्यभूमीवर सध्या हजारो हिरण्यकश्यपू धुडगूस घालतायत. आमच्यापैकी कोणीतरी पोचते, तुझा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. पण पित्याचा अपमान, थोरल्या बंधूंचा बळी तुम्ही विसरला का? तुम्ही सुद्धा आमचा संताप वांझोटा ठरवणार आहात? सौता हातात घन घेऊन जगदंबेवर घाव घातला. तांदळाच्या पार टिकऱ्या टिकऱ्या केल्या. शिवाजी, शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है? जी हां, यही है हमारे शेर शिवाजी राजे. अफजल खान म्हणतात, तो हाच काय? सांभाळून, सेनापती आहेत ते. पंत, धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी साधी शिकवणही तुम्हास कोणी दिली नाही काय? आणि हाच सेनापती असेल तर आम्ही राजे आहोत. हे शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे. खेती छोड़कर राजा कहां से बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे. आचार्याचा सेनापती झाला, पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही. तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो. अपना गैर वाका बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारी तमाम गलतियां मुआफ कर देंगे. गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला का भ्यावं? भ्यायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें वीजापुर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकन का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं. हमारे गले मिलिए. दंड पर, चीता मृगझुंड पर, भूषण तुंड पर, जैसे मृगराज है.
वीरं महाविष्णु जय शिवराज जय शिवराज ज्वलन्तं सर्वतो सिंह भीषणं भद्रं मृत्यु शिराव फौज उठवा चला आम्ही दगा केला खानानं पहिला वार काढला कृष्णाची सबूर आम्हास मजबूर करू नका कृष्णाजी आम्ही ब्राह्मणावर वार केला तर शिवशंकर आम्हाला हसेल शहाजी महाराजांची आण आहे आम्हाला की ब्राह्मणास मारू नकोस तुम्हाला भय दिला जा तुम्ही आमचा नाईलाज केलात कृष्णाजी जय शंकर विधभर पोटाच्या टीसभर खळगीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे गहाण टाकणारी ही वृत्ती या कृष्णाजी बरोबरच संपू दे चला काका राजा आला सरका वाघोजी तुपे चांगोजी कडू पिलाजीराव सणस तुमचा जमाव घेऊन जा सोडू नका कोणाला चला अरे पाहिलं का राजांच्या कपाळाला खोच पडली सोडायचं नाही त्यांना अरे भाई ये तोपे क्यों चली शिवाजी ने खान साहब के लिए सलामी दी हुई
बायलीवाली वय का मत तुझे थांब की थांब. अबूजान को मार दिया. अबूजान को मार दिया. हमने गलती कर दी. इन मराठों से उलझ कर उनके जंगलों में घुसकर. अभी भागो फाजल, फाजल भागो, भागो. मुजरा राज. अरे बाकीच्या फौजा कुठं आहेत? समध्यांनी फते केली. शिळीमकर, पासलकर, मारणे, डमाले, डोहर अव सगळ्यांनी तलवारीची शर्त केली. अव एकानं 400 मुंडकी मारली. गड्यांनो, जसा रावणाचा कुंभकर्ण तसा आदिलशहाचा अफजल खान, त्याला आपण सगळ्यांनी मिळून मारला. त्याची काही हजाराची फौज बुडवली. आता थोडे ताजेतवाने व्हा. उद्या पहाटे निघायचं. बिजापूरकरांना सावरण्याची संधी द्यायची नाही. आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन काढायचा. मराठा या नावाची जरब अख्ख्या हिंदुस्थानात बसली पाहिजे. हर हर फत्ते औसाब फत्ते. या दीपाई, जावळीची खबर ऐकायला कान अगदी आतुरलेत. आजच काय, पण जगाच्या अंतापतूर पवाडे गायले जातील असा पराक्रम शिवाजी राजांनी गाजवलाय. तुमच्या लेकरांनी तुमच्यासाठी नजरानं पाठवलाय. संभाजी कावजी या की संबूर. हे घ्या आऊसाहेब, याचा फैसला तुम्ही करणार आहात असं धनी म्हणाल. हे घ्या. अफजल्या, माझ्या कुंकवाला हात घातला होतास. बघ, माझ्या लेकरानं तुझ्या रक्ताचा सडा घातला. याचं मस्तक वाले किल्ल्याच्या कोनाड्यात बसवा, निवत चालवा. सेवा, वडिलांच्या अपमानाचा सूड घेतलास.
थोरल्या भावाच्या खुनाचे उसने फेडलेस. माझी उस्तन्य झाली शिवबा. आज खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया रचला गेला. आता मागे फिरू नकोस. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे.